वाह मायान छाया अरे वा अरे वाह वाह क्या बात है शाबाश शाबाश वाह दोन्ही शायराचे गणा गवळीचे राऊंड समाप्त होऊन हा दुय्यमीचा एक एक राऊंड समाप्त झाला. झाला माझ्या जोडीला नावात दिल्या गावात दिल्या शायरा माझी लाळाची मांबई बाई सोनूबाई गायधने हा सर्वाच्या चरणावरती सर्वाच्या चरणावरती डोका आहे. हो हलका इको टाक हलका इको टाक दादा. हॅलो हॅलो झनकार दे. हॅलो इको टाक हलका. हॅलो हॅलो शाबाश. तर सर्वाच्या चरणावरती डोका आहे माय बाबू. हो प्रश्न विचारला होता छत्रपती शिवाजी महाराजाचा. असा एक व्यक्ती म्हटलं की तो मृतदेह उचलायचा आणि काढायचा. तो व्यक्ती कोण? हिनं सांगितलं मदारी माहितर. तर मला म्हणते काय लोकाले चुत्या बनवते का म्हणजे. ओके माय छुटिया बाप रे खूप ना त्या बहीण बंदर म्हणे जिथं तिथं चाल हा आणि हे वारा भुकी म्हणते माई मोठी लाल. लालैला हा? त्या प्रश्नाचं मी तंतोतंत उत्तर दिला आहे. हाँ तू क्या समझ रही मेरे को? क्या तेरे को हलवा लग रहा है क्या? गाजर का हलवा सब का समजून का राहिली तू स्वतःला? तिस्मार खान तोपूंची समजून राहिली का? बाप रे चुत्या बनवायला का सूरज शहर म्हणून राहिली का? चुत्या हो का मी? पागल दिसतो का मी तुले? 200 पुस्तक वाचून फेकल्या मी बाजूने तू मला सांगशील चुत्या बनवते बा म्हणून. वा रे वा काही समजत नाही. एवढं बोलणं म्हणजे बोलणं काजी. मग एवढी तू नाकवाली होती नाकाची सुलतान होती सुलतान तर तुला आपल्या प्रश्नाचं उत्तर काऊन नाही दिलं? हा काऊन त्या विहिरीतलं पाणी आटलं असतं का? आटलं सगळं. जाऊ दे ना आमच्या बाटल्या कवरिक वरवर वरवर पाहू देशील. हो ना हे एवढ्या लोकांच्या बाटल्या वाट पाहून राहिल्या. दोर धरून धरून खिचून राहिले हे लोक. का कवरिकले भेटन कारण की पहिला फेर तू आहे. हा हिचे ऐका ना मामाजी आणि तुमच्या बाईने चलली बस. सोनू 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 होजी. बाप रे बाप. पाहणं तिथं बोलणं पाहणं. आणि मीनं जेव्हा इले प्रश्न विचारला पा
आपलं तर 12 गडे बोंब आहे हा. पण लोकांचं इचकू इचकू पाच हा ना, इचकून पाच. शंकराच्या शिवडमरुले म्हणलं म्हणते पहिली ढोलक हा. शिवडमरुले चंगडी टाकली कोण होता चालक यंगार धुते तू का पागल्या डोक्यामध्ये का दिमागाचा इलाज कर पहिले तू काय झालं? काय झालं म्हणजे ते मार्कंड ऋषी सांगून राहिली ओके बाय. हो मातंग ऋषी तो ऋषी कवा आला पहिले डमरू आला कुठून आला का आला याचा पहिले अभ्यास करणं नारदाचा तो विना रावण सुंदर वाजवेना हा. आणि शंकराला खूप आवडे म्हणे वाजव पुन्हा पुन्हा तर म्हणलं रावणाला विना कोण शिकवला तर शंकरजी प्रगट झाला म्हणे त्या बहीण मी म्हणतो का शंकरजीला आवडे आणि हे म्हणते का हा? त्यानं तपश्चर्या केली आणि म्हणते शंकरजीनं तपश्चर्या म्हणजे प्रसन्न झाले म्हणते तू त्या बहीण 2-4 किलो हिरुती काऊन आणली होती तू काढले. फेकून देत या लोकांच्या ओके बाय. भोकणे झाले असते तू यम तमाशा कोण पाहिलास का? कोण पाहिला समजे भोकने धराचे धन्य आणले आणि म्हणून हा. मेरे को कहती है क्या कहती है? क्या करेंगा कलंगी वाला बाप रे. जरा गोरताल हो जाओ क्या कहना मेरा क्या? आता झाले 2-2 राव सोनूबाईले चढवता पावरल्या वाणी करते बिचारी आणि हे महाराले पायते घाव आता झाले 2-2 राऊंड सोनूबाईले चढला ताव पावरल्या वाणी करते बिचारी माराले पायते घाव हिच्या आवाले धावाले भेट नाही छाती द्या पक्का हे सोनूबाई मारण चौकात मी मारी ओके बाय. डायरेक्ट कोणता का हो? तुने नाही फेकला मोगा सावंगीचा बार त्या बॉल तर ओके बाय. पुन्हा फेका फेका. तू फक्त बॉल दाखव त्या मला हो. बॅट कशी मजबूत आहे पाय सुरत शहरची हो ना. हा? अर्राटा सण नाही करशील माया मला अरे अरे. लक्षात ठेव मी म्हणतो माय मामबहीण खडकनाथ कोंबडा हिच्यासाठी आणला च्या बहीण हे पाय उत्तर दिलं राहिलं बाजूच आणि कोंबडा कामण्याचे हो फुकटात खाणं फुकटात तीच खुशी मेहनत करणं काय बुद्धीला नेट लाव वा रे वा आणि म्हणून मला असं वाटते बंधन काय? स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला हे लोक मूर्ख म्हणते स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला हे लोक मूर्ख म्हणते त्याच्या गाऊपणा पाहून ते शेंबड पोट त्याच्यावर तंते शेंबड्या पोट्याच्या मतानं घेतलं तर काहीतरी मार्ग निघते नाही तर ते शेंबड पोट म्हणते जानव म्हणते तुले कोण गिनते कोण गिनते तुले पट्टे तो 14 नाही तो गिराईक 14 देना होगा माल तो आजा मोगाव सावंगी नाही तो भागजा मौदा हलवा समजून आली का सुरत शहरली उत्तराच्या ते पता नाही एक तिला सांगते दुसरा तो ऐकते तिसरा तो बोलते तेव्हा कुठं ती गाडी चालते हो ना. आमची गाडी तशी नाही आहे माझ्या मागं बसल्या बाकी सर्व मी चालवणार आहोत आणि म्हणून बांधवानो पहलवान जशी कुस्ती गोद्यात पटकवतो पहलवान जशी कुस्ती गोद्यात पटकवतो पहलवान जशी कुस्ती गोद्यात पटकवतो बॅट्समन जशी बॉलरची विकेट चटकवतो पहलवान जशी कुस्ती गोद्यात पटकवतो बॅट्समन जशी बॉलरची विकेट चटकवतो फेकतो माया काटा हे सोनूबाई तुले माझ्या काट्यावर अटकवतो कारण भारताची राजधानी ते दिल्ली आहे पुष्पाच्या प्रेमात पल्ली ते श्रीवल्ली आहे आणि इथे बसलेल्या साऱ्या लोकांना माहित आहे का सोनूबाईच्या ताल्याची फक्त सुरत पाशी किल्ली आहे हाँ, तेरी चाबी मेरे पास है तो तू दिखा तेरा ताला क्या है तो अनुभव का ताला और मेरी अकल की चाबी भाई ने गाना गाया कौन सा? तुम्ही फेर करा हो टाईट तुम्ही बोलू नका हो वाईट नाहीतर जाशील तू
माराच्या भावात नाहीतर पडशील उताना या गावात. ऐ, शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही. शायरी बंधनाला मी तोडणार नाही. पण ताकदीनं भिडलो या बहीण मोगा सवांगी मध्ये का कर सांग पाय तुम दिले. शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही. शायरी बंधनाला मी तोडणार नाही. नितीन भाऊ ताकदीनं भिडलो त्या गावात. इले पलटल्याशिवाय सोडणार नाही. हाँ, अभी देख मेरा नया गाना क्या कह रहा है. क्या नया गाना पेश करने जा रहा हूँ, जरा गौरतलब हो जाओ. अरे रेशमाच्या रेखाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी दामी काढीला हात नका लावू माझ्या साडीला. कर्नाटकी कशी दामी काढीला हात नका लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेखाने लाल काळ्या धाग्याने रेशमाच्या रेखाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी दामी काढीला आता नका लावून माझ्या साडीला. कर्नाटकी कशी दामी काढीला आता नका लावून माझ्या साडीला. रेशमाच्या रेखाने लाल काळ्या धाग्याने रेशमाच्या रेखाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी दामी काढीला आता नका लावून माझ्या साडीला. फेर टाईट पाहिजे नाही का. टाईट बाप टाईट फेर पाहिजे तुले. पाय आता. हा तुले टाईट पाहिजे ना काम. हे सुरज शायर आहे आणि 4 नाही 5 होईनात. ओके माय शायरीचे फेर असं शायरीचे फेर होईनात. मजबूत शायर होईन. ऐसा क्यों कह रहा लोग. क्यों कारण काळ मोठा बायाच्या हो ना गोरी राहायचे कारी राहते राहते आणि त्या पण जिथं जिथं लोक बाई पाहिजे तिथे तिथं लोकांच्या पूर व्हायचे. वाहते येऊ द्या पॅन्ट शर्ट घालून तर शायराले दूर टाकते टाकते आणि या पोराला येऊ द्या साडी घालून तर सांग बापू म्हणते तुले का लागते. काय लागते चिवडा लागते का मिरची भजी लागते. जेव्हा स्टेजवर हा नृत्य कलाकार दिसते दिसते काकू ते मागचं शेमळ पोट्ट समोरून बसते हा आणि हाताला वाटते म्हणते भावाजी हा डान्सर चांगला दिसते. ओके बाय त्याचा बाप तिथून टुकटुक पाहत बसते. बसते माय पोट्ट बिघडण कारे बिघडलं माय पोट्ट बिघडण कारे. कायले ठेवते तमाशा ठेवणं असं हंगामा. मग ते नाचतेच्या बाई हिंदवी पाटील कशी नाचते आणि या रावजी तुम्ही बसा भाऊजी. आणि भाऊजीचे पुरे कमरे खाली झाले की देऊ 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 तुले. ह्या बहीण भाऊजीचा कमरेचा पॅन्ट ढिला होऊन राहिला पण भाऊजी काय ऐकायचं नाव नाही घेऊन राहिला. आणि म्हणून मला असं वाटतंय गोरी राहायची कारी राहते राहते जिथं जिथं लोक बाई पाहिजे तिथे तिथे लोकांच्या पूर व्हायचे. वाहते एवढ्या पॅन्ट शर्ट घालून तर शायराला दूर टाकते. टाकते त्याच पोराला एवढ्या साडी घालून तर सांग बाबू म्हणते तुले का लागते. तुला का लागते जेव्हा स्टेजवर हा नृत्य कलाकार दिसते दिसते ते मागचं शेमड पोट्ट समोरून बसते बसते आणि हाताहाटी म्हणते बाबाजी डान्सर चांगला दिसते. चांगलं दिसते त्याच्या बाप तिथून टुकटुक पाहत बसते. बसते म्हणायचंय काय हे बाई विषयी माणसाची मानसिकता झाली झाली आणि म्हणून तमाशाची गर्दी त्या हंगामात गेली. नका बघू वाकड्या नजरेने जगात बघण्यासारखं अजून काही आहे. तुम्ही जर दुसऱ्याच्या आई बहिणीकडे बघत असाल तर तुमच्या घरात सुद्धा बहीण आहे. त्या बहीण आम्हाला कोण नाही विचारन यायले मगाशी दोघं ह्याला 3-3 संत्र आणून दिले. ओके मला 3 कोटीची यके नाही भेटला मला दिले मला घे ना संतर खाते संतर घे ना कडमेश्वरचे आणि म्हणणं सूरज शाहीर तू बात मत कर ये बोलेंगे. ठीक आहे बाबाजी धन्यवाद पार्टी आभार ये है. आणि म्हणून काय फेर करा हो टाईट काय आणि बोला नको वाईट. त्यासोबत आहे माय फाईट आणि आता
लागली नाईट मामा मला फाडतो ती काईट अगे नाही नको आणि फाळा आता अंधार झाला तर लागली तर लाईट क्या बात है हाँ ये सूरज शायर है, याद रखना। हाँ अभी देख मेरा गाना क्या कह रहा है। क्या अरे ज्ञानाच्या दणक्याने, अरे ढोलकानी चोनक्याने, अरे ज्ञानाच्या दणक्याने, ढोलकानी चोनक्याने, काटा मी अंदर चांगला घुसवतो। अगे माय घुसवा घुसवा चांगला संदर घुसवा काटा घुसेड देतात हा तुला टाईट फेर पाहिजे ना, बापरे देवनाचा चांगला टाय घुसवतो आता। घुसवा हाँ, लक्षात ठेव, सर्वांशी करजो पानी, मेरे से मत करना, मत करना नहीं तो तेरा पानी पानी कर दूंगा। हो, हो. ये सूरज शायर है, फ्लायर है, क्या लक्षात बात ठेव। है? आणि म्हणून काय म्हणतो, काय अरे ज्ञानाच्या दणक्यानं, ढोलकानी चोनक्यानं, अरे ज्ञानाच्या दणक्यानं, ढोलकानी चोनक्यानं, काटा मी अंदर चांगला घुसवतो आणि या सोनूले लंबाची तर धसवतो। काटा मी अंदर चांगला घुसवतो, सोनूले लंबाची तर धसवतो। ज्ञानाच्या दणक्याने, ढोलकानी चोनक्याने, ज्ञानाच्या दणक्याने, ढोलकानी चोनक्याने, काटा मी अंदर चांगला घुसवतो, सोनूले लंबाची तर धसवतो। काटा मी अंदर चांगला घुसवतो, सोनूले लंबाची तर धसवतो। सोनू म्हणते कोणाच्या बापाले भेट नाही। बापरे ए सोनू, हा मी एकाएकी कोणाशी नातं जोडत नाही, काय आपल्याहून कधी विश्वास कोणाचा तोडत नाही। काय नाही वयानं जरी लहान आहो पण दाव्यानं सांगतो, काय मा कसम एक पडा कधी झालो नागरावर उभा कानी हा तर पुरा चिखला केल्याशिवाय सोडत नाही। अगे माय करा करा चिकला करा. हा, पण मी कोणाच्या परवानगीशिवाय आपला नागर टाकत नाही। नाही आणि एक वेळा का मी ना आपला नागर टाकला हा. तर चिखला केल्याशिवाय नागर वाकत नाही। अगे माय एवढा मजबूत नांगर आहे हा, त्याचा. अज्ञानाच्या शेती म्हणजे माझ्या नानाचा नांगर। हो ना ज्ञानाच्या दणक्यानं, हा ढोलक आणि चोनक्यानं, चौक्या काटा मी अंदर चांगला घुसवतो चांगला घुसवा आणि या सोनूने लंबाची धसवतो। अगे माय. काटा म्हणजे कशाचा, कशाचा ज्ञानाचा काटा घुसवतो हा आणि इले नानाचा सागरामध्ये धसवतो। बस. भलता भलता तुला बोलत नाही, काय पण मा कसा मा सुरक्षा तुला बोलल्याशिवाय राहत नाही। क्या बात है बोला कोंबड्याचा तुला लेग पीस पाहिजे, अगे माय लेग पीस हरामाचा आला का कोंबडा, हा हरामाचा आला फुकटच आहे का कोंबडा कधी जिंकली असती तर तुला जमनापली बकरा ठेवला असता बघ, अगे माय बकडा आणि त्याची चुरपली असती तर नडली। हा, आणि म्हणून समोर गाणं काय म्हणते, हो इच्छा आहे रे खपसून घेण्याची रे घेण्याची, माझं सामान हिला देण्याची रे देण्याची। इच्छा आहे माझं सामान हिला देण्याची रे देण्याची। हो इच्छा आहे रे खपसून घेण्याची रे घेण्याची, माझं सामान हिला देण्याची रे देण्याची। इच्छा आहे हो आलो मी गावात मोहगाव गावात, आलो मी गावात मोहगाव गावात, दुसरा फेर आता कसवतो आणि या सुरमाले लंबाची
माझ्याकडून घेण्याची काय माझं सामान इले देण्याची. अभिमान कोणतं सामान देता हो सामान म्हणजे ज्ञानाचे विचार. असं कलंकिता हा बंदा हा शाहिरी ग धंदा. बंदा आणि दुसरा फेर आता कसवतो. कसं तुले टाईट फेर पाहिजे ना. हा इनं टाईट. घे. हा. नवऱ्याने बायकोचा लाल लटका पाहिजे. पाहिजे खेळाडू माणसाले रतन खत्रीचा सट्टा मटका पाहिजे. पाहिजे आणि या सोनू सारख्या ज्ञानीवंत शायरीले हा हा शायर सुरतचा झटका पाहिजे. झटका पाहिजे झटका म्हणजे ज्ञानाचा. असं संत नामदेवानी बांधवानं तुम्हाला सांगतो, शिकण्यासारखा तमाशा वाईट नाहीये. सर्वात पहिला दैकाला फोडणारा जर व्यक्ती कोणी असेल हा तो म्हणजे संत नामदेव आहे. असं सर्वात पहिली शेतकऱ्यासाठी कर्जमाफी करणारा जर कोणी राजा असेल हा तो माझा छत्रपती शिवाजी महाराज आहे. क्या बात है सर्वात पहिले तुमच्यासाठी बोनस लागू केला तो महापुरुष असन तो माझा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. पण आपण कुठं चाललो. कुठं साथ तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे पीछे साथ तुम आगे बढ़ो. हाँ. हम तुम्हारे साथ है. साथ है अबे साहेब समोर मानले तू मागच्या मागत राहिला. हो भिवाय मागच्या मागं हा विचाराची गरज आहे बांधून. आणि म्हणून आपल्याला विचार आत्मसात करायचे तर कोणाचे करायचे. कुणाचे महापुरुषाचे आत्मसात करायचे. बरोबर आहे आता बाईनं सुंदर प्रश्नाची मांडणी केली. एक राजा देश त्याला घाबरला तर मग काय झालं म्हणते रे. गर्जना झाली तर त्यांना आपल्या हातामधलं शस्त्र सोडलं. तर तो राजा कोण. तर बाई त्या मंदिरासमोर त्यांना आपलं शस्त्र सोडलं. ते मंदिर कोणतं होतं. तर बाई लक्षात ठेव त्या राजाचं नाव होतं कंस राजा. कंस राजा. आणि भविष्यवाणी झाली होती का देवकीचा 8वा पुत्र त्या नायनाट करणार आहे म्हणजे त्या वध करणार आहे. त्या कंसानं आपला शस्त्र खाली टाकलं. ते मंदिर होतं भवानी देवीचं. हे तुझ्या प्रश्नाचं तंतोतंत उत्तर. इफ यू हॅव एनी आन्सर सो प्लीज टेल मी. ओके सोनूबाई. हा डोंट फाईट विथ मी. माझ्याशी झगडा करायचा नाही. काय तुझ्याकडे आहे तर तू मान आणि लोकांना सांग. हो हे साधे सुधे लोक नाही बसले इथं. मोगाव सावंगी म्हणजे हलक्यात मग घेतो यायले. रेकॉर्ड आहे त्या मोप्यामध्ये आजपर्यंत बाईचा तमाशा नाही झाला. हा ते शायरी आहे इथं. हे मोगाव सावंगी इथं दरवर्षी मंडई होती. इथं दिग्गज लोक आलेले आहे. आणि तू हिरुती काऊन नाही घेऊन आली झोकाले. तुला दाखवू का कसं राहते तर. वारे वान खर्रा खान तंबाखू खा म्हणून समोर काय म्हणतो लक्ष. खाली बसवतो आणि या सोनूले लांबाची बसवतो. सोनूले लांबाची सन्मान्य आमचे हरिश्चंद्रजी लांडेकर काका मुक्काम मसेपटार माझ्या सेकंड शेअरचे बाबा आमचे आदर्श आमच्या विचारधारेवरती 50 वेळी भेट आलेले मंडळ अत्यंत ऋणी खूप खूप धन्यवाद बाबा. तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवा. हा चलो. हा
तसेच कृष्णाजी शेंडे यांच्याकडे सुद्धा आमच्या पार्टीला 50 रुपये मिळाले, लाख लाख शिकले धरले वा. आमचे मोठे बाबा चंद्रबांजी नवगरे भापेवाड्याला यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेटलेले पार्टी आभारी आहे. धन्यवाद. तर एक चूक सादर करतो आणि त्याच्यानंतर पार्टीला सुरुवात करतो. लक्ष सुद्धा मानव. हो गाणं ऐकून घे सोनूबाई. आता नवीन विषय मांडत आहो. लक्ष सुद्धा मानवून शांत चित्ताने मजा का कार्यक्रमाला भरपूर मजा येणार आहे. हा अरे खरं की खोट तुला कळते, अरे खरं की खोट तुला कळते, अरे माझ्या पहिल्यावर तू दूर पडते. काय वा. अरे तुला पाहून हा माझा नागोबा डोलते. तुला पाहून माझा नागोबा डोलते. तुला पाहून तुला पाहून माझा नागोबा डोलते. हो खरं की खोटं तुला करते, खरं की खोटं तुला करते, माझ्या पायावर तू दूर पडते. तुला पाहून माझा नागोबा डोलते. 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 दिवस गेला रात्र आली लोक जातील सारे, आणि माल नाही हिच्या वावरात कायचे मादम भारे. उसके लिए ज्ञान की जरूरत है. खरं की खोटा तुला कळते, माझ्या पायल्यावर तू दूर पडते, आणि तुले पाहून माझा नागोबा डोलते. ओके बाय. नागोबा डोलते. कोणते नागोबा आहे वा. ए शुक मैं बताता सबको. शंकर आणि पार्वतीच्या चौसर चालू राहते. त्या चौसर मध्ये काय होते, काय होते. पार्वती मैया राहते बसली. हा तो शंकर तिच्या गळ्यातला नाग 10 वेळा त्याच्या तोंडापाशी जाते. 10 वेळा तिच्या तोंडापाशी जाते. तर ते पार्वती मैया म्हणते, देवा हा तुमचा कारा नाग माझ्या तोंडापाशी येते म्हणते. माय कारा कारा म्हणते. तोंडापाशी येते म्हणते नाग. हो तेव्हा तो शंकर भगवान त्या पार्वतीने म्हणते, ऐ तू केव्हापासून कोरी झाली म्हणते. तू तर पहिले कारी होती म्हणते. कारी म्हणजे काली, आणि गोरी म्हणजे गौरी, जी आपण गौरी मानतो घरी. तू आता गौरी झाली म्हणते ना, तर पहिले तू काली होती म्हणते. खरं की खोटं तुला कळते. माझ्या नाक पाहिल्यावर तू दूर पडते, आणि तुले पार्वती हा माझा नागोबा डोलते. आणि म्हणून म्हणा एकदा पंचमुखी गिरजा पार्वती हर असा आहे ते. आणि म्हणून समोर एक कडवं सादर करतो, त्याच्यानंतर प्रार्थना सुरुवात करतो. दोन बाजूला ठेवून मधातला खोलीन, दोन बाजूला ठेवून मधातला खोलीन, काम जास्त पण कमीच बोलीन. दोन बाजूला ठेवून मधातला खोलीन, दोन बाजूला ठेवून मधातला खोलीन, काम जास्त पण कमीच बोली. तुला देऊन माझा बोली, काम जास्त पण कमीच बोली. तुझी झाल्यावर तू हात जोडते, तुझी झाल्यावर
साक्षगण कुकुलावणी हो लग्नाचा मुली पडून जात आहे ठेकेदाराचं म्हणणं आहे की ते प्लॅटिंग सादर करा